हॅलो फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर मी हे आईस्क्रीम केलेलं युनिक समर ट्रीटसाठी. तर याच्यामध्ये फ्रूट्स आईस्क्रीम आहे. हे ग्रेप्स आणि स्ट्रॉबेरीचा ज्यूस केला आधी आणि त्याच्यामध्ये ग्रेप्स कटिंग करून टाकलेले. तर हे मी काल ठेवलेलं फ्रीजरमध्ये, आज मॉर्निंगला रेडी झालं आहे. जर का तुम्ही दुधाचं आईस्क्रीम, दूध आणि चॉकलेटचं आईस्क्रीम बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा, मी त्याची रेसिपी दाखवते. तर हे लहान मुलांसाठी होममेड आईस्क्रीम खूप बेस्ट आहे विकत घेण्यापेक्षा. असेच माझे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील, तर तुम्हाला माझी आईस्क्रीमची रेसिपी बघायची असेल तर माझ्या व्हिडिओ आणि चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर इथे आता मी ग्रेप्सचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ज्यूस जो पण तुम्हाला हवा तो ज्यूस तुम्ही करू शकता. जसं की आता मी इथे जे कोकम सरबत आणि त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे स्ट्रॉबेरीचं ज्यूस, आणि ते मी आता एकेका पूर्ण सेटमध्ये सेट करून ठेवते आईस्क्रीमच्या सेटमध्ये. आणि त्याच्यामध्ये हे जे ग्रेप्सचे मी तुकडे टाकलेत ते एक एक करून थोडी करून टाकणार आहे. तर लहान मुलांना हे फ्रूट आईस्क्रीम खूपच बेस्ट आहे. बाहेरचं जे कलरवाला आईस्क्रीम किंवा पेप्सी खाण्यापेक्षा होममेड फ्रूट आईस्क्रीम तुम्ही तुमच्या मुलांना करून द्या. तर हे मी आता एक एक असे प्रत्येक 4 सेटमध्ये फ्रूट्स टाकून पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवणार आहे. पण हे जे कसं असतं, ज्याच्यामध्ये पाणी असतं त्यामुळे ह्याला पूर्ण 1 डे तरी फ्रीज व्हायला लागतं आईस्क्रीम व्हायला. जर का आपण दुधाचं केलं, दूध आणि कस्टर्ड पावडरचं, तर ते 4 आवर्समध्ये कंप्लीट होऊ शकतं. ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे फ्रीज व्हायला, घट्ट व्हायला जास्त वेळ लागतो. तर मी फ्रीजरमध्ये ठेवते आणि नेक्स्ट मॉर्निंगला हे काढून तुम्हाला मी दाखवलेलं आहे ऑलरेडी. तर असं तुम्ही ट्राय करा.